पावसाळा चालू झाला की वेगवेगळ्या प्रकारचे भजे, वडे आपण तळतो आणि खातो. आज या ठिकाणी कोणत्याही पिठाचा वापर केला नाही वडे करताना, तर भिजलेले अख्खे हरभरे वापरले. आषाढ महिना आहे, आपण तळणीचे पदार्थ करतो. आता हे वडे जरी तळलेले तर तुम्हाला वाटेल खूप तेलकट होतात, तर तसे बिलकुल होत नाही. कारण एका विशिष्ट पद्धतीने पीठ तयार केले आहे, त्यामुळे अजिबात तेलकट न होता चवीला खूप छान आणि मस्त लागतात. चला तर त्यासाठी लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी उज्ज्वला. या ठिकाणी भिजलेले अख्खे हरभरे आहे आणि हे गावरान आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते. आणि हे बारीक करताना मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही, कारण हे वडे आपल्याला अजिबात तेलकट करायचे नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी हे सर्व पीठ आता तयार करून घेते आणि पाणी सुरुवातीला तर अजिबात वापरत नाही. आता याला चव यावी म्हणून या ठिकाणी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्या. अर्थात मिरच्या तुम्ही जशी तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता. 15 एक लसणाच्या पाकळ्या घेतल्या. लसूण थोडासा शिल्लकच घालायचा, त्यामुळे चव खूप छान आणि मस्त येते. 5-6 कढीपत्त्याची पानं घेतली. आता हे मिक्सरमध्ये घालते आणि बारीक करून घेते. हे बारीक करताना मी पाण्याचा वापर करणार नाहीये, कारण पाणी जेवढे कमी वापरले तेवढे हे जे वडे आहे ते तेलकट होत नाही. आणि बारीक करताना 1 चमचा जिरे घालायचे राहिले होते, तेही मी घालून घेतले. तुम्ही मसाल्यासोबतच घालू शकता, माझ्याकडून विसरले म्हणून नंतर घालून बारीक केली. आता वाटलेला संपूर्ण मसाला जे हरभरे आपण बारीक करून घेतले होते त्यामध्ये घालते. आणखीन छान चव येण्यासाठी 1 वाटीभर बारीक चिरलेला कांदा, म्हणजे जवळपास 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले. पीठ वाटीने मोजले तर अंदाजे 2 ते 2.5 वाट्या होते, त्यासाठी 1 वाटीभर हा कांदा घेतला. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. हिरवी मिरची वापरलेली आहे तरी लाल तिखट घेतली आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरही भरपूर घालायची, पण माझ्याकडे थोडीशीच होती म्हणून मी थोडी घेतली. आता हे मिक्स करायचे, पण यामध्ये थोडेसे मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी घालून घेतले मी. आता हे सर्व एकत्र करून घेते. जास्तीचे पाणी नाही घातले तर याचे असे वडे थापता आले पाहिजे, किंवा तुम्ही भजेही करू शकता. जसे आपण रेग्युलर भजे करतो त्याप्रमाणे थोडे छोटे छोटे भजे याचे तेलामध्ये घालून तळून घेऊ शकता. भजे मात्र छोटे छोटे घालायचे, कारण आतमध्ये कच्चे राहू शकता. नाही तर मध्यम तापलेल्या तेलामध्ये थोडासा एक जो भजा आहे तो घालून बघितला तर छान झालेलं आहे. तेल तापलेले आहे चांगले. आता गॅस कमी करून घेते आणि यामध्ये जे आपण पीठ तयार केलेले आहे त्याचे वडे तयार करून घेते. थोडेफार भजेही घालते मी आणि असे वडे तयार करून घेते. आणि संपूर्ण वडे यामध्ये घालताना गॅस कमी केलेला आहे. तेलात मावतील एवढे वडे यामध्ये घालायचे. त्यानंतर जवळपास 2-1 मिनिटं याला बिलकुल झारा वगैरे लावायचा नाही, नाहीतर याचे तुकडे होतात. त्यानंतर हे उलटून पालटून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती छान खरपूस खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे. मीडियम गॅसवर तळल्यामुळे आतपर्यंत तळले जातात. जवळपास 4 ते 4.5 मिनिटं झाले. मीडियम गॅसवर छान असा कलर आलेला आहे, बघू शकता. मी आता हे काढून घेते आणि एखाद्या चाळणीत किंवा दुरडीत काढायचे, त्यामुळे थोडेफार तेल असेलच एक्स्ट्राचे तर निघून जाते. शक्यतो राहतच नाही, पण असेलच तर तेही निघून जाते. अशा पद्धतीने मी बाकीचे वडे तयार करून घेते. आता तुम्हाला असा अंदाजे आकार आवडत नसेल तर अगदी गोल गोळा करून थापून तुम्ही अशा पद्धतीने करून घेऊ शकता, म्हणजे परफेक्ट असा गोल आकार दिसतो. मी संपूर्ण वडे तळून घेतले. त्यानंतर हे टोमॅटो सॉस सोबत किंवा दही सोबत खाऊ शकता. खूप छान आणि मस्त लागतात, अजिबात तेलकट होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही भिजलेल्या हरभऱ्यापासून वडे तयार करून बघा. खूप छान आणि मस्त तर होतात, कमी तेलकट होतात, चवीला छान लागतात. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.